महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। कुपाटी गावातील विहार प्रकरणामुळे सामाजिक वातावरण तापले। माहूर तालुक्यातील मौजे कुपटे येथे विहाराच्या बांधकामावरून सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे। गावातील काही समाज बांधवांनी वर्गणीतून विहाराची उभारणी केली होती, मात्र समाजाची दिशाभूल करून त्या ठिकाणी विक्तोबाबा नामक महाराजांची स्थापना करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ रणवीर राहणार फुलसावंगी यांनी केला आहे। या घटनेची माहिती मिळताच भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके तसेच भीमराज सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजूभाऊ ताते, भीम टायगर सेनेचे तालुका अध्यक्ष प्रवीण बर्डे, संपर्क प्रमुख समाधान कांबळे, सिद्धार्थ गाडगे, आकाश कांबळे, सिद्धार्थ रणवीर यांनी घटनास्थळी भेट देत समाज बांधवांसह आंदोलनाचा पवित्रा घेतला। यावेळी शेकडो समाज बांधव उपस्थित होते। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने तातडीने मध्यस्थी करत संबंधितांशी चर्चा केली। प्रशासनाच्या पुढाकाराने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असून समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन देण्यात आल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली। या प्रकरणामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पुढील निर्णय प्रशासन आणि समाज बांधवांच्या चर्चेनंतर घेतला जाणार असल्याचं समजत आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे, नांदेड। जय संविधान। मी दादासाहेब शेळके, राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना। आज कुपटी तालुका माहूर या ठिकाणी भीमराज सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजूभाऊ घाटे आणि माझ्या नेतृत्वात आपल्या माहूर तालुका व आजूबाजूच्या परिसरातील सर्व आंबेडकरी कार्यकर्ते, सर्व बौद्ध उपासिका या सर्वांच्या वतीने कुपटी या ठिकाणी बौद्ध विहारामध्ये बाबा नावाच्या एका महाराजाची त्या ठिकाणी मूर्ती बसवली। त्यामुळे बौद्ध धर्मियाच्या भावना दुखावल्या आहेत। त्या निश्चितच एक आंदोलन केलेलं आहे। त्यानुसार या ठिकाणी रितसर अर्ज दिलेला आहे, ती मूर्ती काढण्यात यावी आणि विहाराचं पावित्र्य राखण्यात यावं। त्या ठिकाणी काही इतर ज्या चमत्कार, जादूटोणा आदी गोष्टी घडत आहेत त्या थांबविण्यात याव्या आणि त्याची चौकशी करावी। बांधकाम करताना परवाना काढला का, पैसे मागताना त्याची रितसर संबंधित विभागाकडून परवाना घेतला का, या संदर्भात या ठिकाणी आम्ही सर्वांनी रितसर अर्ज दिलेला आहे। संबंधित पोलीस निरीक्षक साहेब यांनी आम्हाला तात्काळ कारवाई करू असे 2-4 दिवस असा वेळ मागितलेला आहे। आमचा कायद्यावर विश्वास आहे। त्या ठिकाणी बौद्ध विहारामध्ये जी विटंबना होत आहे ती तात्काळ थांबविण्यात जर नाही आली आणि आमच्या रितसर दिलेल्या तक्रारी अर्जानुसार कारवाई जर नाही झाली तर माहूर तालुक्यातील आणि नांदेड जिल्ह्यातील आजूबाजूतील परिसरातील विदर्भातील सर्व भीमसैनिकांना, सर्व बौद्ध उपासकांना घेऊन त्या ठिकाणी भव्य असा मोर्चा नेण्यात येईल। अशा पद्धतीने या ठिकाणी आज आमचा शेवट झालेला आहे। आमचं आंदोलन यशस्वी झालेलं आहे। आम्ही त्या ठिकाणी सर्व आंदोलक जाऊन त्या ठिकाणी परिस्थितीची पाहणी केलेली आहे। या ठिकाणी PI साहेबांशी, DY साहेबांशी सविस्तर चर्चा झालेली आहे आणि आमचा कायद्यावर विश्वास आहे की 100% आमच्या अर्जानुसार कारवाई होईल आणि नाहीच झालं तर या ठिकाणी हजारोंचा भव्य मोर्चा निघणार आहे। एवढे या ठिकाणी सांगतो, थांबतो। जय भीम, जय संविधान। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।